गार्गीच्या मम्मीला बोला. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि आजचा व्लॉग डायरेक्ट संध्याकाळी स्टार्ट होतोय. मी निघाली ऑफिसमधून घरी जाण्यासाठी आणि वातावरण असं होतं, खूप छान होतं, पण माझी हालत जास्तच खराब होती कारण खूप जास्त काम होतं. तुम्हाला माझ्या हेअरस्टाईलवरून अंदाज आलाच असेल. जेव्हा खूप जास्त वर्कलोड असतो ना, तेव्हा ॲक्च्युअलमध्ये मी किंवा आमच्यातलं कोणीही असेल डायरेक्ट हेअरवरती टाय करून मस्त मांडी घालून फटाफट कामाला लागतात, कारण त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट खूप चांगलं होतं. सतत केस वगैरे गळ्यात असल्यामुळे खूप इरिटेट होतं मला तरी. त्याच्यानंतर आज माझं नशीब एवढं चांगलं होतं की मला विंडो सीट भेटली. मग म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते. छान वाटत होतं विंडो सीटला. आणि मग सगळा प्रवास करून मी पोहोचले माझ्या स्टेशनला. त्याच्यानंतर मग घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू केला आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आणि हो, एका सबस्क्रायबरने मला सांगितलं होतं की नमस्कार बोला, म्हणून मग हो नमस्कार सगळ्यांना. आणि मी आता पोहोचली आहे घरी. तर घरी पोहोचल्यानंतर आता मला क्विक स्वयंपाक करायचा आहे. तुम्हाला माझा अवतार बघून कळत असेल की खूप जास्त थकली आहे मी. तर मग आता मी 8 वाजलेत, 8ला 5 मिनटं आहेत अजून. आता मी फटाफट क्विक होणारा असा डिनर बनवणार आहे आणि दिवाबत्ती करायची, चेंज करायचं आहे, क्लिनिंग करायचं आहे, सगळं कामं बाकी आहेत. पण आधी मी मोबाईल चार्ज करून घेते. माझ्या मोबाईलची बॅटरी आता 11वरती आलेली आहे, त्यामुळे चार्जिंग करणं आधी सगळ्यात आधी गरजेचं आहे. सो मी मोबाईलला चार्जिंग करून घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते मी आता काय काय रुटीनमध्ये करणार आहे ते. सो स्टे ट्यून. नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी चेंज केलं, फ्रेश झाले छान आणि बाप्पाजवळ दिवाबत्ती केली आणि प्रेयर केलं. म्हणजे रोजच्या रुटीनप्रमाणे आधी दिवाबत्ती करून प्रार्थना करून घेतली आणि मग कामाला लागले. कारण हे केल्यानंतर खूप जास्त फ्रेश वाटतं घरी आल्यानंतर. फ्रेश होऊन दिवाबत्ती केल्यावर त्यानंतर मग लागले स्वयंपाकाला. इथे फ्लॉवर मी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे, थोडंसं मीठ टाकून एकदम बारीक बारीक कट केलं आहे, कारण आपण फ्लॉवर बिना पाण्याची भाजी करणार आहोत, म्हणून आधीच मी थोडं गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे. आणि इथे सगळी चॉपिंग करून ठेवली आहे आणि इथे भाकरीची तयारी चालू आहे. भाकरी करायला घेतलं, तुम्हाला दाखवलं मी. सगळी आधी तयारी करून ठेवली आहे फ्लॉवरच्या भाजीची आणि भाकरी करायला घेतली. आता पटकन 2 भाकरी करून घेणार आहे. आणि हा बघताय तुम्ही, हा आयर्नचाच तवा आहे, याच्यामध्येच मी पटकन टाकणार आहे भाजी. असं झटपट स्वयंपाक करणार आहे, कारण संध्याकाळच्या वेळेला जास्त काही खायचं नसतं आणि रोज राईस वगैरे असं पूर्ण जेवण नाही करत मी. उपवास वगैरे असेल तेव्हा करते, पण डेली नाही, कारण मग एवढं सगळं खाल्लं पण जात नाही आणि मग ते सकाळी परत खावं लागतं उरलं तर. आणि त्याच्याशिवाय राईस किंवा भाकरी, म्हणजे राईस किंवा चपाती किंवा भाकरी असं काहीतरी एकच आपण खाल्लं पाहिजे एका वेळी. सगळंच एकत्र खाऊ नये. रात्रीचं जेवण आमचं लाईटच असतं. तुम्हाला माझ्या ह्या थापण्याच्या आवाजामुळे डिस्टर्ब होत असेल, पण आता त्याला पर्याय नाही, भाकरी थापताना आवाज तर येणारच. आणि अशी मस्त भाकरी झाली आहे भाजी थापून. आता पटापट आपण जेवण बनवून घेऊयात. रात्रीच्या रुटीनमध्ये मी हे सगळं खूप वेळा शेअर केलेलं आहे की मी एकच भाजी किंवा सकाळची भाजी असते एक आत्ता बनवते, असं पटकन जे काही होईल ते बनवत असते. पण याच्या व्यतिरिक्त रात्रीच्या रुटीनमध्ये माझ्या रोज मी ते सगळ्या रुटीनमध्ये नाही शेअर करत. आधी एकदा शेअर केलेलं आहे की मी रात्री झोपायच्या आधी भगवद्गीता वाचते आणि
हे मी खूप वेळेला शेअर पण केलंय, पण ते प्रत्येक वेळी असं वाचताना वगैरे मी शूट नाही करत. आधी 1-2 ब्लॉगमध्ये मी केलेलं आहे. तर मग तुम्ही रात्री झोपताना काय वाचता ते तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा. झोपायच्या आधी रिडिंग करणं चांगलं असतं, त्याने झोप चांगली लागते. आणि रिडिंग केल्यामुळे म्हणजे वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, आपली वोकॅब्युलरी चांगली होते, आपलं व्याकरण चांगलं होतं. खूप फायदे आहेत. पुस्तकासारखा मित्र नाही असं म्हणतात. सो मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की वेळ भेटल्यावर थोडं तरी वाचन करत जा. कारण आता मी असं म्हटल्यानंतर सगळेजण असेच म्हणतील की नाही वेळ कुठे भेटतो वगैरे, पण ॲटलिस्ट वेळ भेटल्यावर तरी वाचन नक्की करा किंवा वाचनासाठी थोडासा वेळ काढा. जास्त नाही, दिवसातून 15 मिनिटं तरी वाचन केलं पाहिजे. मी आता पटापट आधी दोन्ही भाकरी करून घेते आणि मग भाजी तुमच्याबरोबर शेअर करते. आता मी तुम्हाला फोडणी देऊन दाखवते भाजीला, जे आपण फ्लॉवरची भाजी करणार आहोत. मी गॅस बंद केला आहे कारण भाकरी केल्यानंतर गॅस खूप जास्त तापलेला आणि तेलाची भीती वाटते मला, त्यामुळे मी लांबून फोडणी देते. आता मी गॅस चालू करते कारण गॅस जास्त तापला होता ना, सॉरी तवा जास्त तापला होता, त्यामुळे मी गॅस बंद केला होता. आता कांदा चांगला ब्राऊन कलर वरती भाजल्यानंतर आपण घालणार आहोत टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घालायचंय. म्हणजे टोमॅटो व्यवस्थित छान पटकन सॉफ्ट होतो. थोडा वेळ शिजू द्यायचंय. आता टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झालाय. हळद घातली आहे मी त्याच्यामध्ये. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मसाला, घाटी मसाला घालायचा आहे. एवढा चमचा भरून मी घालते कारण आमच्याकडे तिखट खाल्लं जातं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्ही जे कोणता तिखट किंवा लाल मसाला वापरत असाल तो. आणि थोडं हा मसाला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि हे परतेपर्यंत मी हे सगळं फ्लॉवर जो होता आपला एकदम बारीक कट केलेला आणि गरम पाण्यात घालून ठेवलेला, तो मी आता निथळून घेतलाय, पाणी काढून घेतलंय त्यातला. आता तो आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचा. आता ही भाजी आपण थोडा वेळ झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती छान व्यवस्थित शिजली जाईल. गॅस कमी केला आहे पूर्ण आणि भाजी शिजायला ठेवली आहे. तोपर्यंत आपण बाकीचं क्लिनिंग करून घेऊया. आणि अशी झाली होती भाजी. हा आहे भाजीचा फायनल लुक. यापेक्षा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आधी फ्लॉवर जस्ट तेलामध्ये फ्राय करून त्या पद्धतीने पण खूप छान होते. मी ती पण रेसिपी कधीतरी शेअर करेन. ही बॉईलवाली रेसिपी होती, म्हणजे फ्लॉवर बॉईल करून करायची. असं होतं आजचा डिनर आणि असं मस्त डिनर केला आणि तुमच्याबरोबर तो शेअर केला.
पण आज एक खूप छान गोष्ट घडली होती. आमच्या फ्लोअरवरती जे आमच्या समोरच्या रूममध्ये राहतात त्यांच्या घरी ब्रह्मकमळ उमललं होतं आणि ते इतकं छान होतं. मी हे सेकंड टाईम बघते ब्रह्मकमळ. खूप 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 सुंदर होतं. मला तरी खूप आवडलं आणि हे म्हणतात की खूप वर्षानंतर एकदाच उमलतं आणि एवढं मोठं मी फर्स्ट टाईम बघते. मी आधी एकदा बघितलं होतं पण ते थोडं छोटं होतं, पण खूप छान वाटत होतं. मग त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं त्याची पूजा करण्यासाठी. आम्ही फ्लोअरवरच्या बायकांनी त्याची आरती केली आणि इतकं छान दिसत होतं. म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं. आजच्या दिवशी ही छान छान गोष्ट बघून मला खूप जास्त आनंद झाला आणि मी ती तुमच्याबरोबर पण शेअर केली. आय होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर. त्यामुळे माझा चॅनल लवकर ग्रो होईल आणि आपण सगळे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.